नमस्कार मैत्रिणींनो, घरची सोपी रेसिपीत आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत साबुदाणे. ही रेसिपी अगदी सोपी आहे, पण मी तुम्हाला काही महत्त्वाच्या टिप्स देणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता या ठिकाणी बघा, मी साधारणतः 2 कप साबुदाणे घेऊन घेतलेले आहेत आणि त्यांना आपण साबुदाण्यांच्या वर आपला बोटाचा एक पेरू येईल बघा, मी तुम्हाला दाखवत आहे, एवढं आपल्याला पाणी ठेवायचं आहे आणि याला आता आपण झाकून ठेवणार आहोत. साधारणतः आपण साबुदाण्यांना 5 ते 6 तास किंवा रात्रभर भिजून ठेवायचे आहे, जेणेकरून बघा ते असे छान फुलतात. सर्वात आधी या ठिकाणी मी कढईत 2 चमचे तूप घालून घेते. त्याला गरम होऊ द्यायचं, तोपर्यंत आपण नेक्स्ट प्रोसेस करायची. भिजवलेले साबुदाणे या ठिकाणी आपण घेतलेले आहेत. साधारणतः मी 3 कप साबुदाणे घेत आहे. तुम्ही बघू शकता साबुदाणे कसे भिजवलेले आहेत. आणि मी तुम्हाला मेजरिंग कपने प्रॉपर दाखवते की एक्झॅक्टली मी किती साबुदाणे घेतलेत. तर ते 3 कप घेतल्यानंतर या ठिकाणी आपण 1 कप शेंगदाण्याचा कूट घेणार आहोत. त्यासोबत आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत. आणि लाल तिखट घालून घ्यायचं आहे. या मिश्रणाला एकजीव करून घ्यायचं आणि नंतर ते आपण तापलेल्या तुपात घालून घेणार आहोत. त्यानंतर आपण याला छान परतवून घ्यायचं आहे. हे मिश्रण आपण ताटातच आधी छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण त्याला कढईत परतवायचं आहे. हळूहळू साबुदाण्याचा कलर चेंज होत आहे. कंटिन्यूअस हलवत राहायचं आहे. आता आपण कंटिन्यूअस या साबुदाण्यांना आपण स्टर करणार आहोत. आणि आता आपण यांना झाकून ठेवूयात. साधारणतः 2 मिनिटं झालेली आहेत. आता आपण झाकण काढून बघूया. साबुदाण्यांचा कलर छान ट्रान्सपरंट झालेला आहे, पण तरी अजून काही साबुदाण्यांचा कलर चेंज व्हायचा बाकी आहे. त्यामुळे आपण त्याला छान स्टर करणार आहोत, परतवणार आहोत. कंटिन्यूअस साबुदाणे हलवत राहायचे आहेत, जेणेकरून ते खाली कढईला चिटकणार नाही आणि जळणार नाहीत. आता छानपैकी आपण त्याला सर्व करायचं आहे आणि त्याचा आस्वाद घ्यायचा आहे. तुम्हाला कशी वाटली रेसिपी कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त जणांना आपली रेसिपी शेअर करा. आणि तुम्हाला नेक्स्ट रेसिपी कोणती हवी आहे हे कमेंट करून कळवायला विसरू नका. आपण बटाट्याचा शिरा आणि दहीसोबत आपले साबुदाणे आता सर्व केलेत आणि किती मोकळे मोकळे आणि किती छान आपले साबुदाणे